जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। धन्य आजी दिन संत दर्शनाचा। आषाढी वारीनंतर येणारी कामिका एकादशी, या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असून पंढरीश परमात्मा श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर संत दर्शनाला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व असते। त्या अनुषंगाने विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश व खानदेशातील लाखो वारकरी आणि भाविक पायी दिंडी सोहळे, चारचाकी, दुचाकी तसेच मिळेल त्या वाहनाने जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधीस्थळ कोथडी मुक्ताईनगर येथे दर्शनासाठी येत असतात। आज एकादशी निमित्त आलेल्या भाविकांचा आढावा घेतला असता मध्यरात्री 3 वाजेपासूनच भाविकांनी दर्शन बारीत गर्दी केली होती। लाखो भाविकांची मांदियाळी तीर्थक्षेत्र मुक्ताईनगर येथे दिसून आली। तर आज वरणगाव येथील श्री गौरव पाटील या भाविकाने आईसाहेब मुक्ताई दरबारात आकर्षक सजावट केलेली होती। तर संत मुक्ताई साहेबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक व वारकऱ्यांच्या मुखातून एकच अभंगवाणी ऐकू येत होती। धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा क्षीण गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे। जय मुक्ताई। आज आपण आदिशक्ती श्री संत मुक्ताई समाधी स्थळ कोथडी मुक्ताईनगर येथे आईसाहेब मुक्ताईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत। आज कामिका एकादशी निमित्त लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता आज ही गर्दी प्रचंड यात्रोत्सवातही नसते अशी गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आषाढी वारीनंतरची येणारी ही एकादशी म्हणजे संत दर्शनाचे या एकादशीला महत्त्व असते। तुम्ही बघू शकता आदिशक्ती मुक्ताईच्या समाधीस्थळी प्रचंड गर्दी तुम्हाला येथे दिसून येते आहे। जय मुक्ताई। जय मुक्ताई। आपण नेहमी वारीमध्ये बघत असतो आबाल वृद्धांची गर्दी असते, परंतु आता बालगोपाल आणि युवा पिढीही वारीमध्ये सहभागी होत आहे। आईसाहेब मुक्ताईंच्या दर्शनासाठी कामिका एकादशी निमित्त वारकरी संप्रदायाचं व्रत अंगीकारलेल्या एका ताईशी आपण बोलूया। ताई, आपण काय सांगाल या वारीबद्दल? जय मुक्ताई। इथे सर्व पंढरपूर ऊन आलेले वारकरी भाविक भक्त अगदी हर्ष आहे वारीमध्ये। तसेच बालगोपाल इथं वारीमध्ये आलेले आहेत आणि त्यांना पण आनंद आहे। ते सर्व इथं फुगडी खेळतात, दर्शन घेत आहेत आणि भगवंताचे म्हणजे आईसाहेब मुक्ताईंच्या दर्शनाचे आतुरतेने वाट बघत आहात दर्शनाची। तसेच इथं सर्व नियम आणि सर्व भाविक भक्त अगदी नियमाचं पालन करत आहेत व अगदी आनंदाने हा सोहळा पार पाडत आहेत। म्हणून सर्वांच्या ठिकाणी धन्यवाद। रामकृष्ण हरी। जय मुक्ताई। जय मुक्ताई। आज आपण आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या दरबारात आहोत। कामिका एकादशी निमित्त आलेल्या भाविकांकडून आपण विचारूया। बाबा, आपलं नाव काय? संजय महाराज कापडे, राहणार बामणो, तालुका जिल्हा जळगाव। आज आपण आईसाहेबांच्या दर्शनासाठी आलात, काय सांगाल याबद्दल? याबद्दल संतांचं काय महत्व सांगायचं? देवते संत निमित्त त्या प्रतिमा। संतांचा महिमा इतका आहे, भरपूर आहे, म्हणून संतांच्या बद्दल काय बोलावं आपली वाणी तेवढी पुरू शकत नाही। म्हणून आज काही जो महाराष्ट्र उभा महाराष्ट्र दिसतोय ही संतांची भूमी आहे आणि संतांची एवढी ताकद आहे की आलेले संकट सर्व निवारण करू शकतात। देवभूमीमध्ये संकट निवारण होऊ शकत नाही, पण संतांच्या भूमीमध्ये सर्व जेवढी संकट असतील सर्व संकट निवारण होऊ शकतात। एवढंच नाही, आईसाहेब मुक्ताई जरी असल्या तरी आईसाहेबांचा काय एवढा महिमा सांगायचा की आज आपला जळगाव जिल्हा हा खानदेश विभाग म्हणून गणला गेलेला आहे आणि त्यातल्या त्यात आज आपण आईसाहेबांच्या कुशीमध्ये आहे। आज आपण आईसाहेबांच्या कुशीमध्ये आहे म्हणजे आईचं प्रेम आपल्या डोक्यावरती छत्र आहे आणि ज्या आईच्या कुशीमध्ये जे लेकरं असतात ते कधी दुःखी नसतात, ते सर्व सुखी असतात। म्हणून आलेलं सर्व जेवढेही संकट असेल, कोणी संत असो, संतांचं छत्र म्हणजे आई वडिलांच्या सारखं आहे
त्याहीपेक्षा वडिलांपेक्षा म्हणायला गेलो तर आईचं प्रेम जितकं असतं त्याहीपेक्षा अगाध प्रेम संतांचं आहे. म्हणून यापेक्षा काही जास्त बोलू शकत नाही. कारण तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम्या पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. धन्यवाद. आज महाराजांनी आईसाहेबांच्या बद्दलची स्तुती अभंगाच्या माध्यमातून केली. मुक्ताई वार्ताच्या प्रेक्षकांना नक्कीच ती आवडणार आहे. धन्यवाद. जय मुक्ताई. आज आषाढ कृष्ण कामिका एकादशी पंढरपूरला आषाढी एकादशीचा उत्सव झाल्यानंतर देवाच्या दर्शनानंतर संतांचं दर्शन घेण्याची परंपरा असल्यानं या विदर्भ, खानदेश, मध्य प्रदेश या भागातून जो आषाढीला पंढरपूरला वारकरी दर्शनाला गेला देवांच्या, तो आज परतीला संतांच्या दर्शनानंतर वारी पूर्ण होते म्हणून पायी चालत गेले 8 दिवस झाले पाऊस चालू आहे. अशा पावसात शेकडो दिंडे या ठिकाणी आलेले आहेत. वारकरी म्हणजे आज 3 लाखावर भाविक या ठिकाणी असावेत असा आमचा अंदाज आहे. अगदी पहाटे 3 पासून दर्शनाला भाविकांनी खूप रांगा लावल्या. दर्शनबारी फुल आहे. सध्या दर्शनाला आता 10 वाजले आहेत. दर्शनाला 3-3.5 तास लागत आहे. शेकडोच्या संख्येनं दिंड्या या ठिकाणी अजूनही येतच आहे. ही महत्वाची वारी असल्यानं या ठिकाणी फार गर्दी झालेली आहे.